अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा हा अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे आणि त्या संकल्पामध्ये ज्या ज्या काही योजना सर्वसामान्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या आणि इतर सर्व वर्गासाठी ज्या घोषित झालेल्या आहेत त्या आपल्या सर्वांसमोर आल्या पाहिजेत, आपल्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी जे महायुतीचं सरकार आहे, महायुती सरकार जे राज्यातलं आहे त्याच्या माध्यमातून ज्या काही योजना या राज्यातील जनतेसाठी तयार झालेल्या आहेत त्याचं काही संक्षिप्त रूपात मी उल्लेख करू इच्छितो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी विषयी योजना आहे. म्हणजे एका घरामध्ये 2 महिलांना याचा लाभ होऊ शकतो. 1,500 रुपये प्रत्येकी त्याचा लाभ होऊ शकतो आणि साधारणतः याच्यासाठी 46,000 कोटी हे राखून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत त्याची मुदत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडे खूप भरघोस असा प्रतिसाद या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळतो आहे आणि फॉर्म भरण्याचं काम अतिशय जोराने सुरू झालं आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना, त्यांचे जे कृषी पंप आहेत साधारणतः 7.5 HP-पर्यंतचे जे कृषी पंप आणि त्यांचं जे बिल आहे हे माफ करण्याची घोषणा हे राज्य सरकारतर्फे झालेली आहे आणि याची साधारणतः 44 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, म्हणजे जे तरुण 12वी होतात, ग्रॅज्युएट होतात, त्यानंतर त्यांना त्यांच्या स्किलवर नोकरी मिळाली पाहिजे, जॉब मिळाला पाहिजे. बऱ्याचशा कंपन्या ह्या उत्सुक असतात, परंतु त्यांना जर ते स्किल नसेल त्या प्रकारचं, त्या केडरचं जर त्यांना स्किल नसेल तर त्यांना घेतलं जात नाही आणि म्हणून त्या क्वालिटीमध्ये बसण्यासाठी नीड बेस स्किल हे तयार झालं पाहिजे आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणासाठी स्टायपेंड राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अशा 10 लाख तरुणींना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे आणि यासाठी 10,000 रुपये विद्यावेतन त्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण बघितली की केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅसप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा जे पात्र कुटुंब आहेत त्यांना पात्र कुटुंबांना 3 गॅस हे वर्षाला मोफत मिळणार आहेत.